हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण? सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज गुरुवार आहे म्हटल्यानंतर सकाळी देवांना अभिषेक वगैरे घालून घेतला आणि छान अशी देवपूजा करून झाली होती. तर उंबरट्याला पण हळदीचं लेपन करून घेतलं. आता गुरुवार शुक्रवार करतोच, पण आता मार्गशीर्ष महिना चालू झाला आहे म्हटल्यानंतर मग रोजच होतं. तर मग आज भोपळ्याची सुकी भाजी बनवली होती. तर अशा पद्धतीने भोपळा बनवला ना तर मुलं पण आवडीनं खातात आणि झटपट पण होते, जास्त काही मसाले पण लागत नाही त्याला आणि चवीला पण तशी छान लागते. आता भाकरीसोबत असेल तर आणखी छान लागते भाजी, पण चपातीसोबत ही छान लागते. तर मग भोपळा अगोदर साल काढून स्वच्छ धुवून घेतला होता. आता कट केल्यानंतर परत धुवत नाही भोपळा आणि पाणी न घालता शिजवली ना तर मग भोपळ्याची भाजी छान होते. तर कट करून घेतला असा बारीक साईजमध्ये. तर कढईमध्ये मी थोड्याशा अगोदर मिरच्या पण भाजून घेतल्या होत्या, कारण खरडा बनवायचा होता. खरडा संपलेला होता, असा आठवड्याभर पुरेल, 4 ते 5 दिवस पुरेल एवढा असा बनवून ठेवते. जेवणासोबत कसं मुलं जास्त तिखट भाजी खात नसतील तर मग आपल्यासाठी असा थोडासा बनवून ठेवला ना मग आपल्याला पण तिखट खायला बरं वाटतं ते. तर मिरच्या अगोदर भाजून घेतल्या, त्याच्यामध्येच थोडासा लसूण आणि कोथिंबीर पण मिरची भाजल्यानंतर घालून घेतलं आणि थंड झाल्यानंतर मीठ घालून मिक्सरमधूनच हे असं जाडसर असं वाटून घेतलं. तर मग हा असा खरडा बनवून ठेवला होता. तर नंतर मग मी त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं. आता तेल आमच्यात जास्त खात नाहीत, त्यामुळं तेलकट जास्त आवडत नाही, त्यामुळे तेलाचं प्रमाण अगदीच कमी असते. तर जिरं मोहरी तेलामध्ये टाकलं, कढीपत्ता, थोडासा लसूण पण चेचून घातला होता आणि आता तो खरडा केलेला आहे तो पण थोडासा घालणार होते म्हटल्यानंतर लसूण थोडासा घातला होता चेचून असा. तुम्ही जर मिक्सरमध्ये मिरची लसूण जिरं असं वाटण करून घेतलं तरी कोथिंबीरीचं ते चालतं. तर नंतर कट केलेला भोपळा पण त्याच्यामध्ये घालून घेतला, थोडंसं हळद आणि मीठ पण घातलं होतं. तर व्यवस्थित असं हे मिक्स करून झाकून ठेवायचं. आता याच्यामध्ये पाणी वगैरे घालायचं नाही, अशीच म्हणजे वाफेवरती शिजवून द्यायचं, कारण भोपळ्याचं त्याचं पाणी असतं त्यामुळे त्याच्या पाण्यामध्ये तो शिजतो. पाणी घातलं तर मग तो पानचट होतो जरा. तर पाणी न घालता असाच भोपळा शिजवून घ्यायचा आणि शिजत आल्यानंतर मग वळून थोडंसं जाडसर वाटलेलं शेंगदाण्याचं कूट घातलं होतं आणि नंतर मग थोडीशी कोथिंबीर. शेंगदाण्याचं जाडसरच असं मोठं मोठं आपण खिचडीला घालतो ना तसं कूट घालायचं, म्हणजे भोपळ्याला छान चव येते. तर ही भाजी कशी अगदी झटपट होते आणि चवीला पण छान लागते. मुलांच्या डब्यासाठी आपण असं देऊ शकतो. आता आमच्यात तरी ही भाजी सगळेच आवडीनं खातात. जोर जोर मम्मा तुम काय माहित नाही, मी तर बोलतो ओ एस टी आर आई सी एच ऑस्ट्रिच ऑस्ट्रिच ओ एस टी आर आई सी एच ऑस्ट्रिच ओ एस टी आर आई सी पीकॉक PEACOCK. पीकॉक आणि कुक्कुशी कुकी मग इगल शिब नीट अक्षर कर, नीट अक्षर कर. अजून एक काढ मग मी काढते. कृष्णाचा अभ्यास अशा पद्धतीने करून घ्यावं लागतं तरच तो अभ्यास करतोय. सुरुवातीला छान अभ्यास करायला बसायचा तिथे, पण आता ना अभ्यास करायचा खूप कंटाळा यायला लागला आहे त्याला. तर मी बसली तरच बसतो, नाहीतर मग बसत नाही आणि मग असं स्लेटवरती दोघंजण काढायला बसतो, म्हणजे मग त्याचं शिकतो व्यवस्थित. नाही बसना तर मग बसत नाही. तर स्पेलिंग असतील आता काही त्याला शिकायच्या तर मग ते अशा स्लेटवरती दोघं म्हणत म्हणत काढतो, म्हणजे कसं पाठ पण होतात छान अशा, म्हणजे परत विसरत नाहीत आपण लिहित लिहित काढलं तर, शिकलो तर त्यामुळं मग स्लेटवर मी असं काढून घेते आणि म्हणजे हँडरायटिंग पण छान होतं आणि लिहिण्याचा पण त्यांचा मग सराव होतो. तर मुलांचा अभ्यास करून झाला. आता जेवण वगैरे झालेले होते अगोदरच, नंतर मग थोडंसं पाणी गरम करून घेतलं, कोमट पाणी झोपताना पितो सगळेच. तर मग मुलांना पण पाणी दिलं. आता माझं किचन आवरायचं राहिलेलं होतं, जेवणानंतर तसंच अभ्यासाला बसलेलं होतं. तर मग लगेचच मग मी किचन आवरायला घेतलं. किचनमध्ये सगळा पसारा म्हणजे तसाच होता.
तर आज आता किचन ओटा घासून घेतला नव्हता, तर फक्त ओल्या कापड्यांना असं 2 वेळा कापड पिळून घेऊन पुसूनच घेतला, कारण भरपूर लेट झालं होतं. असं जरा जास्त वेळ शिवायचं पण काम होतं. मग कधी तर असं एखाद दिवस नाही घासलं तरीही चालतं, एवढा काही खराब पण झालेला नव्हता. तर मग स्वच्छ असं पुसून ठेवलं तरी म्हणजे स्वच्छ राहतो. तर मग मी पुसून घेतला आणि भांडीही अजून धुवायची बाकी होते. तर आधी किचन ओटा क्लीन करून घेतला आणि नंतर मग भांड्याचं. आता हे कसं सर्व संध्याकाळी आपण क्लीन करून ठेवलं की सकाळी कसं मग आपल्याला नाश्ता वगैरे आवरायला सोपं जातं. भांडी वगैरे खरकटी कधी ठेवत नाही मी अशी, तर रोजच्या संध्याकाळी सर्व क्लीन करूनच ठेवते. तर हा शेजारच्या काकूनी पुळा दिलता. याच्यापासून आपले जे शाबूचे तांदूळ आहेत ना ते बनले जातात, टॅपिको म्हणतात याला. तर त्यांच्या शेतातला होता म्हटल्यानंतर त्यांनी दिला होता, तर तोही सोलून कट करून मग मी ठेवला, फ्रीजमध्ये ठेवला, कारण नंतर असाच ठेवल्यावरती तर तो मग खराब होतो. तर मग भांडी होती बरीचशीच, तर मग ते पण भांडी धुवायला घेतली. आता मुलांचं त्याचं मध्ये चाललेलं होतं, झोपताना संध्याकाळी झोपत नाहीत लवकर आणि सकाळ मग आवरत नाहीत लवकर, त्यामुळं झोपाय जावं असं चाललं होतं. आज लेट झालं होतं भांडी ते आवराय मला. तर मग मी सगळी भांडी वगैरे आवरून घेतली. संध्याकाळी सगळं असं हे आवरलं की आपल्याला पण फ्रेश वाटतं आणि किचन कसं नेहमी स्वच्छ असावं. खरकटी भांडी वगैरे रात्रीची ठेवू नये तशीच. आता जे खरकटं काढलेलं असतं ते वेस्ट ते बाहेर रात्रीचं टाकायला जात नाही, रात्रीचं बाहेर जायला भीती वाटते, त्यामुळे मग ते मी सकाळी उठल्यावरच टाकते आणि एका भांड्यामध्ये काढून असं झाकून ठेवते, म्हणजे चिलटं वगैरे होत नाही. असंच ठेवलं ना चिलटं होतात, तर पातेल्यामध्ये एका काढून झाकून ठेवलं ते. आणि किचन ओटा स्वच्छ करून घेतला आणि त्याचे बॉटल होत्या मुलांच्या त्या पण घासून ठेवल्या. असे 2-3 दिवसातून किंवा 4 आठवड्यातून जरी एकदा घासले तरी स्वच्छ राहतात. तर मग सकाळचं कधी बऱ्याच वेळा लाईट जाते, तर पाण्याचं म्हणजे प्यायचं जो फिल्टरचं पाणी घेतो तर तो हांडा पण संध्याकाळीच भरून ठेवते असा. तर छान असं किचन आवरून झालेलं होतं, झाडून पुसून स्वच्छ करून घेतलं, म्हणजे सकाळी मग आपला मूड पण फ्रेश राहतो. काही भिजत घालायचं होतं, हरभरा मूग तेही भिजत घालून ठेवलं. आणि हे मी आज ब्लाऊज शिवलेले होते. तर हा नारायणपेठ साडीवरचा ब्लाऊज होता, जास्त काही डिझाईन नव्हती, सिम्पलच असा होता. आणि हे 2 आहेत ते काल शिवलेले होते, हे साधे आहेत. हा डेली वेअरचं एक आहे. तर हे उद्या द्यायचे होते म्हटल्यानंतर त्याची हुकं लावायची राहिलेली, ते लावून घेतले आणि नंतर एका साडीला फॉल लावायचा होता. आता तो मशीनवरून मी अगोदर लावून घेतलेला होता, पण हातशिलाई करायची राहिलेली होती. एक साईड मशीनवर लावते आणि एक साईड हातशिलाई करते, तर मग नंतर तेही करून घेतलं. तर होईपर्यंत मला 11:30 तरी वाजल्या होत्या. तर मग ते शिवून घेतलं आणि नंतर मग असा संपवला आजचा दिवस. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नंतर एका नवीन व्हिडिओजमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना.